तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील रामनगरमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून झालेल्या वादानंतर या परिसरात आता पुन्हा तणाव निर्माण झालाय। 20 फेब्रुवारीला एका अज्ञाताने या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवल्याने दोन गटात वाद निर्माण झाला होता। पोलिसांनी मध्यस्थी करत पुतळा सन्मानपूर्वक हलवला आणि संपूर्ण परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्याभोवती जाळीचे कुंपण लावले होते। मात्र 15 मार्चच्या दुपारी काही लोकांनी या प्रतिबंधित क्षेत्रात जाळी तोडून प्रवेश केला आणि महापुरुषांचे फोटो लावून त्यांची पूजा केली। यामुळे दुसऱ्या गटातील नागरिक आणि स्थानिक महिला संतप्त झाल्यात। प्रतिबंधित क्षेत्राचे कुंपण तोडून किंवा नियमांचे उल्लंघन करून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत रामनगरमधील महिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढला। यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। ठाकरे रामनगर। आज रामनगरमध्ये एक 15 दिवसा अगोदर सरकारी जागेमध्ये ग्रामपंचायतच्या ओपन पेजमध्ये काही समाजकंटकांनी ओपन पेजमध्ये कंपाऊंड केले व पाण्याची टाकी पूर्ण गावाला जे पाणी मिळत होतं ते पाण्याची टाकी होऊ नाही दिली आणि त्या जागेवर अवैधरित्या बांधकाम चालू केलेलं आहे। पोलीस प्रशासन व यांनी सर्व दोन्ही पार्ट्यांना समजोता असा केला की बस ऐकण्याच्या स्थितीत दोन्ही तिकडली पार्टी नव्हती। त्यामुळे ADM साहेब यांनी आदेश काढला व प्रतिबंधित क्षेत्र पूर्ण करून टाकलं व पोलीस प्रशासन पूर्ण रामनगर इथं उपस्थित करून ठेवलं। परंतु आज रोजी पूर्ण जागा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असताना काही समाजकंटकांनी ते कंपाऊंड कापून अंदर जाण्याचा प्रयत्न केला व तिथं जाऊन बसले। तिथं जाऊन काही फोटो लावले, पण पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन तत्पर असल्यामुळे ते ताबडतोब तिथं आले आणि त्यांना समजावून बाहेर काढण्यात आलं। तर जसं जे प्रतिबंधित क्षेत्र जे होतं रामनगरमध्ये सरकारी जागेमध्ये ते प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणाला जाण्याचा अधिकार नव्हता, पण हे लोक तिथं गेल्यामुळे आमच्या गावकऱ्याचे सर्व गावकऱ्याचं म्हणणं आहे बा जशी आमच्यावर कारवाई होती त्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच आमचं काळभैरव मंदिर हे पुरातन तत्वाचं असल्यामुळे ते 1 महिनाभर बंद होतं। तर आमचा समाजाचे सर्व लोक कोणी बी मंदिरामध्ये पूजा अर्चना करत नव्हते, पण ADM साहेबांनी आदेश दिला व तहसीलदार यांचे मंडळ अधिकारी येऊन व पोलीस प्रशासन येऊन यांनी हे आमचं मंदिर खुल्लं करून दिलं कायद्यानं। तसं त्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून आज त्यांनी कंपाऊंड तोडून अंदर प्रवेश केलेला आहे। तर सर्व गावकऱ्याची व महिलांची व सर्व गावकऱ्याची विनंती आहे किंवा काहीतरी गुन्हे दाखल त्याच्यावर होणं आवश्यक आहे। तर आम्ही सर्व गावकरी हे रामनगरचे ग्रामीण पोलीस स्टेशन खामगाव येथे उपस्थित झालेला आहोत।